संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानड़ी, कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. मोमन को मुजरा हुआ जंगल में दीदारे, कोट कर्ण शशि भान सोदे आसन अदर विमान, परसत पूर्ण ब्रह्म को शीतल पिंड और प्राण, गोद लिया मुख चूम करिए हेम रूप झलकंत, जगर मगर काया करे जैसे दमक पदम अनंत. आता जेव्हा नीमाने परमात्म्याला कुशीत घेतलं, गोद लिया मुख चूम कर, तर परमात्म्याचे लाड करू लागली. हेमरूप झलकंत म्हणजे परमात्म्याचं शरीर बर्फासारखं शुभ्र होतं. हे पुण्यात्म्यांनो, परमात्म्यासाठी आपण तडपत आहोत आणि तो परमात्मा त्या प्रियात्मा निमाच्या कुशीत बालक रूपात. आता जसं बर्फ आहे, बर्फाचा ढीग कुठेही ठेवलेला असेल आणि स्वाभाविकपणे जर त्याला हात लागला तर आपलं थंडपण तो जाणवून देतोच. तर असेच परमात्मा ज्याच्या बरोबर आहेत त्याला किती शांती मिळाली असेल याचं वर्णन नाही करू शकत. किती पुण्यात्मा असतील ते ज्यांना भगवान येऊन भेटले. आता तिथून काय झालं की नीरू बाहेर निघून आला. आता नीरूला प्रेरणा झाली की जर या मुलाला आपण घरी घेऊन गेलो तर गावातील नगरातील लोक विचारतील की तुम्ही कुठून आणलं. आपण सांगू की कमळाच्या फुलातून मिळाला तर कोणाचाच विश्वास बसणार नाही आणि ते आपल्याला मारपीटही करू शकतात की सांगा कोणाचं उचलून आणलं तुम्ही हे मूल, कोणाचं सांगणार. आणि जर खरं सांगितलं तर विश्वास ठेवणार नाहीत. होऊ शकेल की आपल्याला नगरातून हाकलूनही देतील, आपण ना घरचे राहू ना घाटचे, आणि मुलंही हिसकावून घेतील. तर त्याने आपल्या पत्नीला ही सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाला तू या बाळाला इथेच राहू दे, यातच आपलं भलं आहे. तर नीमा म्हणाली हे पहा, मी या मुलाला इथे सोडू शकत नाही. एकतर भगिनी, मुली, माता यांचं हृदय फारच हळवं असतं आणि दुसरं मूल हे असं आहे, त्याला असं कसं सोडू. पण तो लोकलज्जेमुळे खूपच आंधळा झाला होता. भीती वाटत होती. आधी तर मुसलमान बनवलं जबरदस्तीने, कोणी जोडीदारही राहिला नाही, कोणी हिंदू मित्रही उरले नाहीत आणि मुसलमानही जवळचे नाहीत. आपलं कोणी समर्थनच करणार नाही, निघून जाऊ आपण इथून. या सगळ्या येणाऱ्या संकटांची कल्पना नीमाला समजावून सांगितली. नीमा म्हणाली माहीत नाही या बालकाने माझ्यावर काय जादू केली आहे. मला तर याचा अतूट मोह झाला आहे. मी याला सोडू शकत नाही. याला घेऊन मला गावाबाहेर काढलं तरी चालेल. आता नीरूने विचार केला ही तर मुलासाठी वेडीच झालीय. हिला फक्त मूलच दिसतंय, पुढचं काहीच दिसत नाहीये. तर त्याने आयुष्यात पहिल्यांदा आपल्या पत्नीवर थप्पड मारण्यासाठी हात उगारला. नाहीतर तिच्यावर त्याचं खूप प्रेम होतं. हेच जाणून की तिला मूल नाहीये आणि ती खूप दुःखी राहते. ती जिथं म्हणेल तिथं तो हजर असायचा. कधी नकार दिला नाही त्याने. तो म्हणू लागला की तू माझ्या ह्या नम्रपणाचा गैरवाजवी फायदा घेते आहेस. मागचा पुढचा विचार करत नाहीयेस तू. आता या मुलाला ठेव इथेच, नाहीतर 2 थपडा मारेन मी. असा हात त्याने उगारला तेव्हा नीमाच्या कुशीत पहुडलेले बालकरूपी परमात्मा म्हणाले की नीरू, मला घरी घेऊन चल. तुमच्यावर कोणतंही संकट येणार नाही. तर नीरू घाबरून गेला की बालक बोलतंय. त्याने विचार केला की यात कोणी फरिश्ता असेल, भूतप्रेत असेल आणि तुझ्याबरोबर काही वेडवाकडं तर होणार नाही. या भयाने तो पुढे गेला.
घरी घेऊन आला. आता नगरातले येऊन पाहू लागले, ते सामान्य बाळ थोडंच होतं. ते तर परमात्मा होते. असं न्यारं रूप, असा न्यारा चेहरा, बिलकुल वेगळं बालक. जसं आपण काही इंग्रजांची मुलं पाहिली असतील, ती वेगळी दिसतात. त्यांच्याबरोबर आपली बाळं ठेवली तर ती थोडी वेगळी दिसतात. तर त्याहूनही खूप, कित्येक पटीने सुंदर रूप, इंग्रजांपेक्षाही जास्त गोरा परमात्म्याचा वर्ण. आणि ते तर परमात्म्याचं एक आश्चर्यजनक रूप होतं, शरीर होतं दात्याचं, खूप सुंदर. तर ते पाहून सगळे हैराण झाले. पूर्ण गावात पसरली ही बातमी. बायका गाणी म्हणत येऊ लागल्या, जमाव करून. कोणी म्हणे हे तर भगवान उतरले आहेत, कोणी म्हणे इंद्र आहे, कोणी म्हणे कुबेर, कोणी म्हणे ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापैकी एक दिसतोय. अशा प्रकारचे अंदाज बांधू लागले. म्हणतात की दिल्लीचा राजा सुद्धा ह्या बालकाला पाहण्यासाठी आला. आता पुण्यात्म्यांनो, पुढे काय झालं? 25 दिवसांचे झाले परमात्मा. शिशुरूपात लीला करणारे, काही खातपीत नव्हते. आणि शरीर असं फळत फुलत होतं जसं किलोभर दूध रोज पितायत. इकडे नीमा आणि नीरू दोघेही चिंतेत. नीमा तर अजून खूप दुःखी झाली. म्हणाली की हे भगवान, एकतर तुम्ही मूल द्यायचं नव्हतं, आणि हे शंकर भगवान, आणि आता दिलंय तर ते परत घेऊ नका. आता हे काही खातपीत नाहीये, हे मरेल. आणि हे मेलं तर त्याच्याबरोबर मी पण मरेन. मी नाही जगू शकत. हे ती हृदयापासून बोलत होती, फॉर्मॅलिटी नव्हती. तर परमात्म्याने पाहिलं की ही वृद्धा नक्कीच मरेल. मी कुठला मरतोय, पण ही मात्र चिंता करत करत मरेल. तेव्हा परमेश्वर कबीरजींनी शंकर भगवानांना प्रेरित केले. शिवलोकातील शिवजी आले एका साधू रूपामध्ये. आणि नीमा वाईट रीतीने रडत होती. तिला म्हणू लागले, माते, तू का रडत आहेस? नीमा म्हणाली, महात्माजी, नका ऐकू माझ्या कष्टांना. तर मग महात्म्याच्या रूपातील भगवान शंकर तिला म्हणाले, माते, असं म्हणतात की आपलं दुःख कोणाला सांगितलं तर हलकं होतं. होऊ शकतं की माझ्या योग्यतेचं काही काम असेल तर आशीर्वाद वगैरे देईन तुला. मग नीमाने सारी कहाणी सांगितली की आमच्या पोटी मुलबाळ नव्हतं, आणि एक दिवस मी माझ्या भगवान शंकरांना हृदयापासून पुकारलं होतं, आणि त्यांनी हा लाल दिलाय. तलावात कमळाच्या फुलावर आम्हाला हा मिळाला. आणि आता हा काही खातपीत नाहीये. महात्माजी, म्हणून मी रडते. आता 25 दिवसांचं बाळ जर काही खातपीत नाहीये, तर हे कधीही मरू शकतं. मी तर वाट पाहते. हे तर मरेलच, आज नाहीतर रात्री नाहीतर उद्या मरेल. तर मी त्याच्या बरोबरच मरेन. माझा फायनल फैसला आहे. मग भगवान शंकर म्हणाले, कुठे आहे तुझं बाळ, ते दाखव मला. आता नीमा बाळाला घेऊन आली. असा विचार करून की हे साधू संत काही कृपा करतील, आत गेली आणि बाळाला घेऊन आली. आणि विचार केला की महाराजजींच्या पायावर त्याला ठेवूया. ते काही आशीर्वाद देतील आणि मूल काही खायला प्यायला लागेल. त्यांच्या चरणी ठेवलं. असं त्या परमात्म्याला शिवभगवान जे साधुरूपात उभे होते, त्यांच्या चरणी ठेवण्यासाठी खाली वाकली. तर तिच्या हातातून ते बाळ वरती आलं. ते परमात्मा भगवान शंकरांच्या डोक्याच्या पातळीपर्यंत आले. हवेत तरंगू लागले ते बालक, ते परमात्मा. तर नीमाने विचार केला, हे महारथी मोठे करामती दिसतायत, यांनी माझ्या बाळाला हवेत तरंगवलं. ती हा चमत्कार ह्या बाबाजींचा आहे असं मानत होती. आता शंकर भगवानांनी विचार केला की हा कोणी सिद्धपुरुष दिसतोय. त्यांनी असा हात केला. तर शंकर भगवानांच्या ओंजळीत परमात्मा आले, परमात्मा कबीरजी. नवजात शिशु रूपातील भगवान शंकरजींना म्हणू लागले की आपण यांना सांगा, एक कुमारी गाय घेऊन या, एक वासरू, आणि तिच्यावर आपण आपला आशीर्वादपर हात ठेवा. महात्माजी, शंकर भगवान, तर ती दूध द्यायला लागेल आणि मग ते दूध मी पिईन प्रतिदिन. शंकर भगवानांनी निमाला विचारलं, तुझा पती कुठे आहे, बोलाव त्याला. नीरूला बोलावलं. त्याला सांगितलं की एक अशी अशी कुमारी गाय घेऊन ये, जिनं दूध सोडलं आहे, वासरू आहे, जिला बैलाचा संग झालेला नाही, जिला कुमारी म्हणतात. आणि एक
मातीचं कोरं भांडं घेऊन ये कुंभाराकडून स्वच्छ. तो ते दोन्ही कुमारी गाय पण घेऊन आला आणि कुंभाराकडून एक छोटंसं भांडं मातीचं घेऊन आला. आता शंकर भगवानांनी त्या गायीच्या कमरेवर आशीर्वाद भरा हात ठेवला. तिचे स्तन मोठे झाले आणि त्याखाली ते पात्र ठेवलं. दुधाच्या धारा वाहू लागल्या. पात्र भरताच दूध बंद झालं. बोलो सतगुरुदेव. आणि परमात्म्याने ते दूध प्यायले. आता पुण्यात्म्यांनो, आपण परमात्म्याला ओळखू शकू, कारण परमात्म्याने आपल्याला दीक्षा दिली आहे, अक्षरज्ञान दिलं आहे. आत्तापर्यंत या ब्राह्मण लोकांनी खूप गैरफायदा घेतला आपला. त्यांनाही काही माहीत नव्हतं आपल्या गुरूंना की सद्ग्रंथ काय सांगतायत. आणि भगवान कृष्ण आणि विष्णूजींनाच भगवान सांगतील, जेव्हा की यांच्या चरित्रात लिहिलं आहे की यांचा पिता काळ असं म्हणतो की तू भगवान नाहीयेस, तू स्वतःला भगवान मानायला लागलायस. तर आता तुम्हाला प्रमाण देतो थोडंसं. एकतर ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त नंबर 1 मंत्र नंबर 9 मध्ये प्रमाण आहे की परमात्मा जेव्हा शिशुरूप घेऊन प्रकट होतो, सतलोकातून चालत येतो, काही काळ संसारात राहून सामान्य जनासारखी क्रियाकर्म करतो, एका सामान्य माणसासारखी क्रियाकर्म करून उदरनिर्वाह करतो. एक उदाहरण समोर ठेवतो. तर त्यावेळी जेव्हा तो शिशुरूप घेऊन प्रकट होतो, तेव्हा त्याच्या पालनाची लीला कुमाऱ्या गायींद्वारे होते. आता पुण्यात्म्यांनो, वेद परमात्म्याचा इतिहास आहे, परमात्म्याचे विधान आहे. आणि भगवान काय करतात, कुठे असतात, कुठे राहतात, कसे मिळतात, हे त्या सद्ग्रंथांमध्ये वर्णित आहे, ज्यांना आपण एक खूपच प्रमाणित ग्रंथ मानतो. आणि त्यात जे प्रमाण मिळतं, तर एक बुद्धिमान व्यक्ती सहजपणे जाणून घेते की परमात्मा कोण आहे. यासाठी या शिक्षणाने आपण, या सद्ग्रंथांना आपण समजण्यायोग्य, पाहण्यायोग्य होऊ. आणि आता भगवानाला समजून प्राप्त करून घेऊ. आधी तुम्हाला दाखवतो कबीर सागरमध्ये 600 वर्षांपूर्वी आदरणीय धरमदास साहेबजींनी परमात्म्याच्या लीलेचे वर्णन लिहिले होते. त्यांच्याद्वारे बोललेली वाणी, त्यांच्याद्वारे केलेल्या लीला, जसं भाई बालेवाली जन्मसाखीमध्ये आदरणीय नानक साहेबजींच्या ज्या लीला होत्या, त्या बालाजींनी लिहिल्या. बालाजी आणि मर्दानाजी त्यांच्या बरोबर राहत होते, तर ते प्रमाणित आहे. तसंच आदरणीय धरमदास साहेबजींनी परमात्मा कबीरजींच्या लीला लिहिल्या, त्यांच्याकडून ऐकल्या आणि प्रत्यक्ष पाहिल्या देखील. त्याचं नाव कबीर सागर आहे. हे पहा, हा आहे कबीर सागर. याचा कोण आहे संशोधक करता? कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद विहारी द्वारा परिष्कृत. मुद्रक आणि प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास. अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. यात ज्ञानसागर अध्याय आहे. यात परमात्म्याच्या प्राप्तीचं वर्णन आहे, कसे प्रकट झाले होते. हे 74 पानावर आहे ज्ञानसागरमध्ये. सुन जुल्हा मन भयो आनंदा, जिमी चकोर पायो निश्चंदा. ले सुत चले हरस मन कीन्या, तासो पुन अस बोल ही दीन्या. आता मुलाला तिथून घेऊन आले जंगलातून. सुत काशी को ले चले, लोग देखण ते आव. अन्न पानी बख्शे नहीं, खाल्ले नाही. जुल्हा शोक जनावे. तब जुल्हा मन कीन तिवाना, रामानंद से कही उत्पाना. मैं सुत पायो बड़ा गुणवंता, कारण कौन बखे नहीं संता. रामानंद ध्यान तब धारा, जुल्हा सो तब वचन उचारा. पूर्व जन्म में ते ब्राह्मण जाति, हर सेवा कीनी बलबाती. कुछ तुम सेवा हर की चूकाता, तो भयो जुल्हा का रूपा.
प्रीति प्रभु गए तोर लीना, ताते उद्यान में सुत तोहे दीना. तुला ह्यासाठी जंगलात पुत्र दिला. भगवंतांनी तुझी प्रार्थना ऐकली. अच्छा, आता नीरू काय म्हणतोय? प्रभु जस की नो तस पायो, आरत हो तो दर्शन आयो. संकट में मैं तेरे पास आया हूं, सो कहिए उपाय गुसाई, बालक अक्षुदावंत कुछ खाई. माझं बालक उपाशी आहे, ते खाईल असा उपाय सांगा. रामानंदजींना म्हणाला नीरू. रामानंद अस युक्ति विचारा, तुम सुत कोई ज्ञानी अवतारा. बचिया जाही बैल नहीं लागा, सोले ठाड करते ही आगा. एक वासरू आण, जिला कधी बैलाचा स्पर्शही झाला नाहीये, जिला कधी बैलाचा संग झाला नाहीये. सगळं स्पष्ट आहे हे. म्हणजे कुमारी गाय. दूध चले ते थन ते, दूध ही धरो छिपाई. अक्षुदावंत जब होवे, ताके देव खवाई. अब जुल्हा एक बछिया ले आया, चलो दूत कोई मरम न पावा. चलो दूत जुल्हा हरसाना, राख छिपाई कहो नहीं जाना. आता पुण्यात्म्यांनो, हा जो कबीर सागर आहे त्यामध्ये यांनी काही थोडी गडबड करून ठेवली आहे. कबीरपंथीयांनी ज्यांनी जसा विचार केला की संसार एखादवेळी ह्या घटनेला असं स्वीकारणार नाही, म्हणून त्यांनी थोडाफार बदल केला कबीर सागरमध्ये. रामानंदजींना विचारलं की हे असं कसं झालं. आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले, सतलोकी घेऊन गेले, त्यांची दिव्यदृष्टी जागृत केली, त्यांच्याकडून त्यांच्या महिम्याची यथार्थवाणी पुन्हा प्रकट करून घेतली. आणि हे कबीर सागरमध्ये प्रमाण आहे की 12व्या पंथाचे जे प्रवर्तक होतील गरीबदास साहेबजी, त्यांच्याद्वारे माझ्या महिम्याची वाणी परत प्रकट होईल असं सांगितलं होतं. आता गरीबदास साहेबजींनी काय लिहिलं आहे ते दाखवतो. शिव उतरे शिवपुरी से, अवगत बदन विनोदे. दूध न पीवे न अनभक, नहीं पलने झूलंत. अदर अमान ध्यान में वो कमल कला फूलंत. शिव उतरे शिवपुरी से, अवगत बदन विनोद. मैं के कमल खुशी बहे, लिया ईस को गोदे. म्हणतायत गरीबदास साहेबजी म्हणतायत शिव उतरे शिवपुरी से, की भगवान शंकर शिवपुरीतून उतरून खाली आले आणि तिथं प्रकट झाले साधू रूपात. अवगत बदन विनोद, और मैं के कमल खुशी बहे, जब लिया ईस को गोद. छोट्या बालकरूपी परमात्म्याला त्यांनी मांडीवर घेतलं. नजर नजर से मिल गई, किया ईस परिणामे. जन्मो मन धन पूर्णा, धन का सीनी काम. 7 बार चर्चा करी, वो बोले बालक बहन. शिव को कर मस्तक रख्या, ल्या मोमन एक दैन. म्हणतात की 25 दिवसांच्या त्या बालकरूपी परमात्म्याने साधू रूपात उभ्या असलेल्या भगवान शंकरांसोबत म्हणतात 7 वेळा चर्चा केली नीरू निमांच्या समोर. तर नीरू आणि निमा हा विचार करत होते की हा मुलगा जो बोलत आहे आपला, तीही या साधूचीच कृपा आहे, एवढा करामतवाला आहे. आणि म्हणतात की समर्थांना आपल्या महिम्याची भूक नसते. तो तर समर्थ आहे, त्याला गरजच नाही आपला महिमा सांगण्याची किंवा ऐकण्याची. आणि हा महिमा पण त्यांनी भगवान शंकरालाच दिला की तुम्ही त्या वासरावर हात ठेवताच ते दूध देईल. एकतर परमात्म्याचा उद्देश होता की आस्था राहू द्यावी भगवानाची माझ्या मुलांवर, आणि याच कारणामुळे परमात्मा ही लीला करत होते. अनब्यावर को दूहत है, दूध दिया तत्काल. अनब्यावर कंवारी. अनब्यावर को दूहत है, दूध दिया तत्काल. पीवे बालक ब्रह्म गति, ता शिव भय दयाल. आता यातून आपल्याला एवढंच घ्यायचं होतं. आता पुढचा तुम्हाला तोंडी ऐकवतो परमात्म्याची लीला. आता काय झालं, जेव्हा हा परमात्मा थोडा मोठा झाला, त्यांचं नामकरण करायची वेळ आली परमात्म्याची. जसं काझी आले
मुल्ला आले. आधी तर ब्राह्मण आले, कारण हे नुकतेच मुसलमान झाले होते. पंडितजी आले, म्हणाले आम्ही नाव ठेवतो. पैशाची लालच होती. मग मुल्ला काझी आले. मुल्ला काझी आल्यावर ब्राह्मण एका कोपऱ्यात बसले, कारण मुसलमानांचा दबदबा खूप होता. तर काझी मुल्ला म्हणू लागले की आम्हीच नाव ठेवणार याचं, हे मुसलमान आहेत, आता हिंदू नाही राहिले. तर ते तिथेच बसून राहिले. ब्राह्मणांना वाटलं आपल्यालाही 2 रुपये मिळतील, यांना तर मिळतीलच. काझीने काय केलं, ते काय करतात, कुराण शरीफला उघडतात, हे असं. आणि जेही प्रथम अक्षर निघतं पहिल्या ओळीमध्ये, त्या अक्षरावरून त्या मुलाचं नाव ठेवतात. तर त्या ओळीमध्ये पहिला मंत्र कबीर आला, कबीर. आणि कबीराचा अर्थ करतात हा मोठा. आणि कबीर जो खरा कबीर होता विणकराच्या घरात, तर त्यांनी आपापसात कुजबूज केली की ह्या विणकराच्या मुलाचं नाव इतकं छान कसं लिहायचं, कबीर लिहायचं. तर त्यांच्या मनात शंका आली आणि त्यांनी परत कुराण शरीफ उघडलं. त्या दोन्ही पानांवर कबीर 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 कबीरन 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 असं सारं लिहिलेलं दिसलं. त्यांनी परत पानं उलटपुलट केली, दुसऱ्या ठिकाणी उघडलं, त्यावरही कबीर कबीर. म्हणजे पूर्ण कुराण शरीफमध्ये सगळीकडे फक्त कबीर कबीर असं लिहिलेलं होतं. बाकी काहीही त्या पुस्तकात उरलं नाही. परमात्मा म्हणाले, काझी, माझं नाव कबीरच असेल. आता काझी तर निघून गेले, यांनी तर आमचा धर्म बिघडवून टाकला. आमच्या कुराण शरीफमध्ये पण काही जादूतंत्र आहे, निघून गेले. परमात्म्याचं नाव कबीर पडलं. मग काही दिवसांनी मुसलमान धर्माप्रमाणे त्यांची सुनता करू लागले, त्यांना मुसलमान बनवण्यासाठी. पहा ही आपली कशा प्रकारची नाटकं होती. हिंदू कसे बनतात? हिंदू बनतात जानवे घातल्यावर, आणि एक शेंडी ठेवली जाते डोक्यावर, तर तो हिंदू आहे. बनवला हिंदू आपणच, भगवान बनवून नाही पाठवत. आणि मग मुसलमान कसे बनतात? की मुलाच्या इंद्रियाची त्वचा कापतात पुढची. मुसलमान बनवला. तर परमात्मा म्हणत की चला बाबा, मुलाला तुम्ही असं मुसलमान बनवलं, मग मुलीला मुसलमानीन कसं बनवलं तुम्ही? तर नो आन्सर. पण माना की आता धीट झालोत आपण. तर परमात्म्याची सुनता करण्यासाठी न्हावी पोहोचला, अशी कात्री वस्त्रा घेऊन. तर त्याला वेगळं ठेवतात, पडदा लावतात. तर काय पाहिलं त्याने, तर परमात्म्याने 5 लिंग दाखवली. न्हाव्याला तर घाम फुटला, हातातून कात्री सुटली आणि ताप चढला त्याला. लोक विचारू लागले की काय झालं, तर काही कळेना की काय झालंय ते. तो घाबरून गेला अगदी. जाऊन पाहिलं त्यांनी, तर त्यांची अशी 5 लिंग आहेत. तर परमात्मा म्हणाली की घ्या, एकाची नाही सगळ्यांची करा. तर घाबरून गेला न्हावी. एकाची सुनता केली तर मग मी हिंदू मुसलमान जसा वाटेल तसा राहीन. तर हा आवाज ऐकून आणि ही लीला पाहून न्हाव्याला तर ताप चढला. नाही केली. आणि परमात्मा मग परत त्यांच्या साध्या बालकरूपात आले. अशा प्रकारे जेव्हा परमात्मा 5 वर्षांचे झाले, 5 वर्षांच्या वयातच त्यांनी भल्या भल्या विद्वानांच्या तोंडचं पाणी पळवलं. पहा, ते मालिक होते आणि हे ब्राह्मण, हे नकली गुरु आपले. ब्राह्मण काही जातीशी निगडीत नाहीये पुण्यात्म्यांनो. ब्राह्मण तोच जो गुरुपदी विराजमान शिक्षक, टीचर, हे आमचे आध्यात्मिक टीचर होते. परंतु जे गुरुपदी विराजमान आहेत, जसे ऋषी महर्षी, हे ब्राह्मण, सामान्यजन ब्राह्मण नाही मानले जात. उदाहरणार्थ, माझे पूज्य गुरुदेवजी या परंपरागत ब्राह्मण जातीतील होते आणि माझे दादा गुरुजी जाट जातीतील होते, गाव छावला, दिल्लीचे. आणि माझे गुरुदेव ब्राह्मण असूनही म्हणायचे की मी ब्राह्मण नाहीये बाबा, मी ते कर्म करत नाही जे ब्राह्मण करतात. आम्ही तर शेती करत होतो, शेतकरी होतो,
ब्राह्मण वर्णात जन्म जरूर झाला माझा, आम्ही तर संत आहोत. आणि माझे दादा गुरुजी जे जाट जातीमध्ये होते आणि मग काशी विद्यापीठात शिकून 4 विषयांचे आचार्य बनले होते, तर ते त्यांना पंडित चिदानंदजी असं म्हणत असत. तालुका खुरकुदा, जिल्हा सोनीपतमध्ये एक छोटंसं गाव गोपाळपूर आहे. तिथं आमच्या दादा गुरुजींचा आश्रम बांधलेला आहे. त्यावर लिहिलं आहे पंडित चिदानंद आश्रम. आता जाट असूनही ते पंडित म्हणावले आणि पंडित असूनही आमचे गुरुदेव ते एक संत म्हणावले. तर अशा प्रकारे जे महापुरुष असतात ते त्याच लक्षणांना ग्रहण करतात जी आपली असतात. तर ते ब्राह्मण असूनही स्वतःला ब्राह्मण नाही तर संत म्हणवून घेत आणि एक जाट असूनही पंडित म्हणवले गेले. दासाचा उद्देश हाच आहे की त्या ब्राह्मण लोकांची उदाहरणं देत आहे ज्यांनी आजपर्यंत आमच्याशी बेईमानी केली होती. सद्ग्रंथांना जाणत नव्हते आणि महर्षी म्हणवत होते. आपल्या पूर्वजांची सगळ्यांची दिशाभूल केली. शास्त्रविधी त्यागून मनमानी आचरण करून भूत बनवलं, श्राद्ध काढू लागले आणि आपल्या पोटापाण्याचा धंदा केला. तर सांगायचा अर्थ असा की पुण्यात्म्यांनो, ह्या आध्यात्मिक मार्गाला एक योग्य दिशा देण्यासाठी स्वतः परमात्मा येतात. आणि आता तर पुण्यात्म्यांनो, आपण कबीर सागरमध्ये पाहिलं परमात्म्याने कुमारी गाईचं दूध प्यायलं. आता दाखवतो वेदात. जेव्हा वेदातही हेच लिहिलं आहे की भगवान अशाच लीला करतात, तर परमात्म्याला ओळखायला एक क्षणही पुरेसा आहे की हु इज गॉड. ज्यांनी ही लीला दाखवली तेच देव. हे पहा, ऋग्वेद मंडळ नंबर 9 आणि हा या आर्य समाजवाल्यांनीच अनुवादित केलेला आहे. हा पहा, ऋग्वेद मंडल 9:10 आहे. हा कुठून प्रकाशित आहे? प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. हे त्यांचे फोन नंबर आणि फॅक्स नंबर आहेत. कुठून मुद्रित झालाय? प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पतौडी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. आता ऋग्वेद मंडळ नंबर 9 आणि सूक्त नंबर 1चा 9 नंबर पाहण्याआधी तुम्हाला थोडं अजून तयार करावं लागेल. हे पहा, हे 9वं मंडळ आहे आणि हे प्रथम सूक्त आहे. आणि याचा प्रथम मंत्र हा पहा, इथं लिहिलंय हे परमात्मन, म्हणजे परमात्म्याचा महिमा आहे हा. मग इथे पहा दुसऱ्या मंत्रात ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 2 मध्ये हे परमात्मन तुम्ही, मंत्र 3 मध्ये हे परमात्मन तुम्ही, मंत्र 4 मध्ये हे परमात्मन, मंत्र 5 मध्ये हे परमात्मन आणि मंत्र 6 मध्ये हे परमात्मन. मंत्र 7 मध्ये यांना आठवण झाली. पुढे तर परमात्म्याला साकार म्हटलं आहे, तर यांची भाषा बदलली ह्या आर्य समाजांच्या आचार्यांची. यांनी भाषा अवघड करायला सुरुवात केली. आधी तर परमात्मा हे परमात्मा, परमात्म्याची महिमा सांगत होते आणि मग लिहायला सुरुवात केली ह्या पुरुषाला. आता कोणी हाच विचार करेल की हे कोण्या व्यक्तीबद्दल बोलत आहे, भगवंताबद्दल नाही. जेव्हा आता मी तुम्हाला दाखवतो दयानंदजींद्वारे अनुवादित यजुर्वेदामध्ये पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा. हा पहा, यजुर्वेद हा महर्षी दयानंदजींद्वारा अनुवादित आहे. हे पहा, प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. महर्षी दयानंद सरस्वती कृत. कुठून मुद्रित झालाय? प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पतौडी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. आता पहा, यजुर्वेदाचा हा शेवटचा अध्याय, चत्वारिशोध्याय. यजुर्वेद चत्वारिशोध्याय आणि मंत्र 17 मध्ये यात पुरुष शब्द आहे. पुरुष मूळ पाठामध्ये पुरुष. याचा अनुवाद काय केलाय पहा महर्षी दयानंदजींनी. हे मनुष्या, जो ज्योतस्वरूपी रक्षक माझ्याहून अविनाशी यथार्थ कारणाने आच्छादित मुखासमान उत्तम अंगाचा प्रकाश केला जातो,
जो तो प्राण आणि सूर्यमंडळामध्ये पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा आहे. म्हणजे पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा. ठीक आहे. आता आपण परत येऊया त्याच ऋग्वेदाकडे. आता हा पुन्हा ऋग्वेद उचललाय दासाने, तुमच्या समक्ष आहे. आता आपण इथपर्यंत वाचत आलो होतो. ऋग्वेद मंडळ नंबर 9 आणि सूक्त नंबर 1 ते 6 यांनी परमात्मा परमात्मा असं लिहिलं होतं. आणि 7व्या मंत्रात यांनी लिहायला सुरुवात केली त्या पुरुषाला. पहा, इथे लिहायचं होतं त्या पूर्ण परमात्म्याला. मग 8व्यातही यांनी त्या पुरुषाला असं लिहायला सुरुवात केली. आपण याला समजूया की त्या परमात्म्याला, त्या पुरुषाला उग्रगती प्रेरणा करतात. म्हणजे अशी स्थिती येते की जेव्हा सगळीकडे हाहाकार माजला जातो, लोक वाईट मार्गाला लागतात, कोणीही जो आहे प्रामाणिक राहत नाही, हाहाकार माजतो, प्रत्येकाच्या आत एक माया जोडण्यासाठी धावपळ सुरू होते आणि धर्मावरून लोकांची आस्था उठणारच असते. अशा उग्रगती, अशा उग्र स्थिती जेव्हा निर्माण होतात संसारामध्ये, तेव्हा परमात्मा येतात असा याचा अर्थ आहे. पहा, त्या पुरुषाला, त्या परमात्म्याला उग्रगती प्रेरणा करतात आणि भासमान शरीराला म्हणजे तेजोमान शरीराला, सुंदर शरीराला तो पुरुष, तो परमात्मा प्राप्त होतो. पुरुष, पुरुष म्हणजे परमात्मा. ठीक आहे, पुढे पहा. याचा उरलेला अनुवाद इथे आहे. आणि ज्यात 3 प्रकारचं दुसऱ्यांचं वारण करणारं मधुमय शरीर मिळतं, म्हणजे तो परमात्मा आपल्या 3 प्रकारच्या या शरीराला स्थिती बनवून आपल्याला सांभाळतो, आपलं धारणपोषण करतो, आपली परवरिश करतो, सांभाळतो. एका रूपात तर परमात्मा सतलोकात राहतात, ज्यात करोडो सूर्य, करोडो चंद्र यांच्यासारखा प्रकाशमान तो आहे, याहूनही जास्त. आणि दुसरी लीला ते करतात ते शिशुरूप धारण करून प्रत्येक युगात अशी लीला करतात. एका सरोवरामध्ये एका कमळाच्या फुलावर विराजमान होतात. तिथून कोणी निस्संतान जोडपं त्यांना घेऊन जातं आणि मग अशा प्रकारे कुमारी गाईचं दूध पितात आणि मग मोठे होतात. आपल्या तत्वज्ञानाचा प्रचार करतात. आणि तिसरं म्हणजे ते असं करतात की कुठेही साधू संताचं रूप घेऊन, जिंदा महात्म्याचं किंवा ऋषीचं, कुठेही प्रकट होऊन ते आपला प्रचार करतात. कोणाला आशीर्वाद देऊन त्यांचं कल्याण करतात आणि चांगल्या आत्म्यांना सतलोकी नेऊन परत आणून सोडतात, म्हणजे तो भगवंताचा साक्षी बनू शकेल. अशा लीला करतात. तर त्यातील एक लीला जी शिशुरूप धारण करून करतात, ती ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 मध्ये आपण पाहिली की तो परमात्मा एक सुंदर शरीर धारण करतो आणि त्या उग्रगती त्याला प्रेरणा देतात आणि तो शिशुरूप धारण करून येतो. जेव्हा शिशुरूपातील प्रकट परमात्म्याच्या पालनपोषणाची लीला कुमाऱ्या गायीद्वारे होते, हे आपले वेद प्रमाण सांगतात. हे पहा, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 आपण वाचला. आता 9वा वाचूया. हा 9वा आहे. इथे हे शिशुरूप आहे. शिशु, शिशु शब्द आहे. धेनव म्हणजे गाय, धेनवहा गाय, गाई. आता याचा इथे पाहूया. त्या सोम, सोम म्हणजे पहा, सौम्य स्वभाववाला पुरुष लिहिलं. आता इथे यांनी स्वतःच लिहिले सोम म्हणजे, या पहिल्याच मंत्रामध्ये हाच अनुवाद करता. सोम म्हणजे हे परमात्मन, सोम म्हणजे सौम्य स्वभावाचा परमात्मन, म्हणजे सोम म्हणजे परमात्मा. आणि इकडे लिहिलंय पुरुष. हे पहा, यांना आठवण आली की दयानंद तर निराकार म्हणतायत, करा उलट पुलट. तो कहते हैं चोर चुरावे तुंबड़ा और गड्ढे पानी में, वो गड्ढे हुआ ऊपर आवे न सच्चाई छनी ना. यांनी भोपळा गाडायचा प्रयत्न केलाय, सच्चाई लपवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु ते लपवू शकले नाहीत. हे पहा, त्या सौम्य स्वभाववाल्या पुरुषाला म्हणजे त्या अमर परमात्म्याला, त्या पूर्ण परमात्म्याला, जो शिशुम म्हणजे शिशुरूप धारण करून प्रकट होतो, असा याचा अर्थ आहे. यांनी काय लिहिलंय की त्या सौम्य स्वभाववाल्या पुरुषाला, शिशुमचा अर्थ लिहिला कुमारावस्थेतच, सर्व प्रकारे अहिंसनीय गायी,
तृप्त करतात. अभि म्हणजे पूर्ण रूपाने, सर्व प्रकारे लिहिलाय अनुवाद. अधन्याचा अर्थ होतो आपल्या देशी भाषेत लोकल लँग्वेजमध्ये अधन्या म्हणजे न व्यायलेली. बिनाधनाई जिला बैलाने स्पर्शही केलेला नाही. अभि अधन्या म्हणजे पूर्ण कुमारी. अधन्या तर आहे न व्यायलेली. ती एक दोन वेळा न फिरलेली गाय, दूध न देणारी, तर तिला न व्यायलेली गाय असं म्हणतात. आणि अभिअधन्याचा अर्थ आहे जी पूर्ण रूपाने कुमारी. अभिअधन्या म्हणजे पूर्णपणे कुमारी गाय. आता पहा, त्या सौम्य म्हणजे त्या अमर परमात्म्याला जो शिशुरूप धारण करून प्रकट होतो. अभि म्हणजे पूर्ण प्रकारे, अधन्या म्हणजे अहिंसनीय नाही, बिना धनाई म्हणजे न व्यायलेली, आणि धेनव म्हणजे गायी. धेनवहा म्हणजे गायी तृप्त करतात. बोलो सतगुरुदेव की जय हो. आता परमात्मा म्हणतायत की कह कबीर मिटाऊं सब रासा, कर मेरी पहचान, मन ने की कर ले दो दिन का मेहमान. कह कबीर तेरा मिटा दूं सारा रासा, सारा झंझट, तू कर मेरी पहचान. मला जाण, मी भगवान आहे. मैं रोवत हूँ सृष्टि को, ये सृष्टि रोवे मोहे. गरीबदास इस वियोग को समझ न सकता कोई. कबीर साहेब म्हणत की मी तर असा रडतोय माझ्या मुलांसाठी. तुम्ही मला ओळखा, मी तुमचा पिता आहे, तुमचा भगवान आहे, मी तुम्हाला सुख देईन, माझं ऐका, माझी भक्ती करा. सगळ्या वाईट गोष्टी सोडून द्या. गुटखा खाणं, दारू पिणं, मांस खाणं, चोरी करणं, सगळं बकवास. मी तुला देईन, तुला हवं ते देईन, पण काही दिवस माझे नियम पाळून बघ. तर मग म्हणतात, मैं रोवत हूँ सृष्टि को, और यह सृष्टि रोवे मोहे. हे भक्त श्रद्धाळू कुठल्याही धर्मात तर परमेश्वराच्या शोधात भटकत असतात, आणि मी त्यांच्यासाठी भटकत असतो. ह्या नकली लोकांनी आमच्यात दरी निर्माण केली. अज्ञानी लोकांनी परमेश्वराची परिभाषाच बदलून टाकली. जर आपले चारही वेद परमात्म्याचा महिमा ऐकवत आहेत आणि आपण त्याला ऑथेंटिक मानतो, यात जे लिहिलंय ते फायनल आहे. परमात्म्याचा महिमा म्हणजे काय औषधांचं पुस्तक आहे? वेद काय औषधांचं पुस्तक नाहीये. यात जे लिहिलंय परमात्म्यासाठी लिहिलंय, आणि परमात्मा कशा लीला करतात त्याचं वर्णन आहे. आणि कोणी अशी लीला केली आहे? ही इज गॉड. ही इज गॉड, तोच परमात्मा आहे. तर ही लीला त्या कबीर परमात्म्याने केली, ज्याला विणकर म्हणत असत. आणि परमात्मा म्हणत असत, मात पिता मेरे नाही, ना मेरे गरदासी, और मैं जुलाहे का सुत आण कहाया, हर जगत करे मेरी आसी. मी तर अजरामर अविनाशी, मी तर पूर्ण परमात्मा आहे. आता पुढे थोडंसं तुम्हाला अर्ध्या तासाच्या सत्संगात सर्व निर्णय मिळेल. आता परमात्मा 5 वर्षांचे झाले, आणि ह्या आध्यात्मिक मार्गाला पूर्ण रूपाने सहज समजेलसे ते परमात्माच करू जाणे, नाहीतर काळाने तर आग लावूनच ठेवलेली असते. परमात्म्याचे शेंडा बुडखा सुद्धा सोडलेले नसतात. तर त्यांनी सांगितलं की गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं, चाहे पूछो वेद पुराण. राम कृष्ण से कौन बड़ो, उन्हों भी गुरु कीन, तीन लोक के वेधनी, गुरु आगे आदीन. म्हणतात तुम्ही रामकृष्णांशिवाय कोणाला मोठं मानत नाही, त्यांनीही गुरु केला. म्हणतात सब जग राम रटत है, और जान मुक्ति को धाम, और श्री राम ने वशिष्ठ जी गुरु बनाए, उनको दिया ओम नाम. कबीर साहेब म्हणत असत, तुम्ही श्री रामचंद्रजी, श्री दशरथांचे पुत्र, यांना तुम्ही मोक्षाचे मालिक, देणारे दाता मानता. तुम्ही श्रीरामाची पूजा करता, आणि ह्या श्रीरामांनी वसिष्ठ गुरुजींना गुरु मानलं होतं, आणि वसिष्ठ ऋषींनी त्यांना ओम मंत्र जपायला दिला होता. सांगा, तुम्ही रामचंद्रांकडून मोक्ष मागता,
रामचंद्रजींना मोक्ष मिळाला गुरु बनवून. जे काही व्हायचं होतं, स्वर्गात जायचं होतं, तेही त्याच पद्धतीने गेले. म्हणून परमात्म्याने गुरुमर्यादा बनवण्यासाठी एक लीला केली की पुढे येणाऱ्या काळात, नाहीतर जसा हा काळाचा पंथ चालू आहे, राधास्वामी पंथ, शिवदयालजींचा कोणी गुरु नव्हता. आणि हा दास असं म्हणतो की हा नकली पंथ आहे, ज्याच्यात गुरु नाही बनवत. आणि परमात्मा कबीर साहेबांना तर गुरुची आवश्यकताच नव्हती, पण आमच्यासाठी एक मर्यादा बनवण्यासाठी. नाहीतर आज ते असं म्हणाले असते, कबीरजींनी कुठे गुरु केला होता, आणि दवंडी पिटून सांगितलं असतं रामानंदजींना गुरु बनवलं कबीर साहेबांनी. तर ही लीला करावी लागली दात्याला, नाहीतर येणाऱ्या काळात कच्चं काम राहून जाऊ नये. समर्थ त्यालाच म्हणतात, सर्वज्ञ त्यालाच म्हणतात, जो भविष्यातही येणाऱ्या त्रुटींपासून आम्हाला वाचवून गेला. आता काय केलं मालकांनी, लीला केली. जेव्हा 5 वर्षांचे झाले, एक गंगा नदीवर घाट बांधला होता स्नान करण्यासाठी. आणि तिथं हे महर्षी एक स्वामी रामानंदजी होते. त्यावेळी कबीर परमेश्वरजी 5 वर्षांचे झाले असताना लीला करीत होते. तर त्यावेळी 104 वर्षांचे होते स्वामी रामानंदजी महर्षी, आणि त्यांचा फार बोलबाला होता. सगळे असं मानत की महर्षी रामानंदजी जे आहेत, वेद, गीता, पुराण यांचे मर्मज्ञ जाणकार आहेत. त्यांनी 1400 ऋषी बनवले होते प्रचारक. त्यांच्यापैकी एक अष्टानंद ऋषी होते, ज्यांनी परमात्म्याला येताना त्यांनी पाहिलं होतं सतलोकातून एका प्रकाशपुंज रूपात, नंतर बालक रूप दिसलं होतं. त्याच रामानंद ऋषींचे शिष्य होते. रामानंदजी सकाळी सकाळी स्नान करण्यासाठी गंगा घाटावर जात असत ब्रह्ममुहूर्तावर. उन्हाळ्याचे दिवस होते. परमात्मा कबीरजी जाऊन त्या पायऱ्यांवर झोपले. रामानंदजी अंधारात स्नान करण्यासाठी खाली जात होते, पायऱ्या उतरत होते. परमात्म्याच्या डोक्याला त्यांची खडावा लागली रामानंदजींची. जशी बालके रडतात तशी रडण्याची लीला केली. एकदम रामानंदजी वाकले. कुठल्या बाळाला इजा झाली? हे साधुसंत फार दयाळू असतात. एकदम खाली वाकले तर त्यांच्या गळ्यात एक कंठी होती. कंठी म्हणतात, एक कंठी असते तुळशीच्या लाकडापासून केलेला मणी असतो, त्यात एक मणी, आणि तो धाग्यात बांधून खालपर्यंत लटकवतात, असा चांगला लांब, म्हणजे सहजपणे काढता यावी आणि परत घालता यावी अशी. ऋषीजी मोठमोठ्या जटा ठेवत असत. तर ती कंठी जी होती, धाग्यात एक मणी घातलेला होता, ती काय असते की खूण असते की हा उपदेशी आहे आणि वैष्णव परंपरेतील आहे. तर जेव्हा एकदम वाकले ते रामानंदजी, त्यांची कंठी निघाली आणि कबीरजींच्या पडली गळ्यात. अंधार होता. रामानंदजींनी फक्त म्हटलं, रडू नको बाळा, रडू नकोस, चुकून पाय लागला तुला, आणि राम राम बोल बेटा, राम राम बोल. रामाच्या नावाने सुख मिळतं, दुःख दूर होतं. आता कबीर साहेब शांत झाले. आता रामानंदजींनी विचार केला, कोणाचं मूल असेल, रस्ता चुकला असेल. म्हणाले, बाळा तू इथे बसून राहा, मी स्नान करून घेतो, मग तुला तुझ्या घरी पाठवेन, आणि चिंता करू नकोस. रामानंदजी तर स्नान करू लागले. हे तिथून अंतर्धान पावले आणि आपल्या मानलेल्या आईवडिलांच्या झोपडीत गेले, विश्रांती घेतली. आता तिकडून रामानंदजी स्नान करून बाहेर आले. पाहिलं तर मूल नाहीये. इकडे तिकडे पाहिलं. एक दोघांना विचारलं की इथे बालक होतं. ते म्हणाले, आम्ही नाही पाहिलं. मग रामानंदजींनी विचार केला, मूल निघून गेलं असेल, अंधारात बिचकलं असेल, उजाडलेलं पाहून निघून गेलं असेल. ही गोष्ट ते विसरून गेले. आता परमात्म्यांनी काय केलं, स्वामी रामानंदजींचा शिष्य ऋषी एक विवेकानंद नावाचा, आपल्या क्षेत्रामध्ये जिथे त्याचं क्षेत्र वाटलं गेलं होतं 1400 ऋषींपैकी एक, त्याचंही एक क्षेत्र होतं की इथे तू प्रचार करशील, यांना तू समजावशील, त्यांचं शंका समाधान करशील. तर तो सत्संग करत होता. कबीर साहेब पण जाऊन बसले तिथे.
कबीर साहेब जाऊन बसले जेव्हा त्याने प्रसंग सुरू केला की विष्णूजी सर्वेश्वर आहेत, यांचे कोणी माता पिता नाहीयेत, ते सर्वेश्वर आहेत, हेच 3 रूप धारण करून सर्व कार्य करतात. ते कधी रजगुण ब्रह्मा बनतात, कधी तमोगुण शिव बनतात. हे सगळ्यांचे जनक आहेत, हे सर्व देवांचे देव आहेत, अजरामर आहेत, यांचे कोणी माता पिता नाहीयेत. जेव्हा त्यांनी ही शिवपुराणाची कथा सांगितलेली ऐकली, भगवान विष्णूंच्या वरचा प्रसंग चालू होता, त्यावर सत्संग चालू होता, तर परमात्मा उभे राहिले आणि विचारलं की हे स्वामीजी, मी तुमच्याकडून काही शंकांचं समाधान मागू इच्छितो. आता सर्व श्रोते बसलेले आणि विवेकानंदजी म्हणाले की हां बोल बेटा, काय विचारायचंय? तुम्ही असं म्हणालात की विष्णूजींचे कोणी माता पिता नाहीयेत, अजरामर आहेत, सर्वेश्वर आहेत आणि त्यांच्यावर कोणी परमात्मा नाहीये. पण मी एके दिवशी एक ब्राह्मण कथा सांगत होता. शिवपुराणात रुद्र संहितेमध्ये 5वा, 6वा व 7वा अध्याय तो वाचत होता. त्यात मी ऐकलं की यात असं लिहून ठेवलं आहे की काळरूपी ब्रह्मपासून आणि दुर्गेच्या संयोगाने विष्णूची उत्पत्ती झाली. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सरसाहेब. आपलं नाव? विजया उमाळे, आपण कुठून आलात? नागपूर, महाराष्ट्र. आपण काय व्यवसाय करत आहात? मी शाळेमध्ये मुख्याध्यापिका होती, जिल्हा परिषद हायस्कूलला, आणि आता मी रिटायर्ड झाले आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 19 जुलै 2012ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही आमचं जे कुलदैवत आहे तुळजापूरची आई भवानी आणि जेजुरीची खंडोबा यांची आम्ही भक्ती करायचं. दरवर्षी यांच्या भेटीला त्या ठिकाणी आम्ही त्या स्थानावर जायचं. घरी त्यांची पूजा अर्चा आम्ही करायचे. आणि मला परत श्रीकृष्णाची भक्ती खूप आवडायची आणि मी कृष्णाची भक्ती खूप करायचे. याशिवाय मला गीतेमध्ये विशेष रुची होती. गीतेचं ज्ञान मला माझ्या आजोबांपासून मिळायचं. माझे आजोबा गीता मला समजावून सांगायचे, पण मला गीता ही पूर्णपणे कधीही समजली नाही. ही गीता वाचत असताना माझ्यासमोर 4 प्रश्न उपस्थित व्हायचे मनामध्ये. पहिला प्रश्न होता की श्रीकृष्णाने अध्याय 7 मध्ये 15व्या श्लोकात म्हटलेलं आहे की त्रिगुण मायेद्वारे ज्यांचं ज्ञान हरण झालेलं आहे, असे राक्षस वृत्तीचे, मनुष्यांमध्ये नीच, दूषित कर्म करणारे मूर्ख हे लोक मला भजत नाही, माझी भक्ती करत नाही. मला प्रश्न पडायचा की श्रीकृष्णाला हिंदू धर्मामध्ये खूप मानतात, मग श्रीकृष्ण असं का म्हणत आहे की हे मूर्ख माझी ही भक्ती करत नाही. दुसरा प्रश्न माझ्यासमोर यायचा की अध्याय 11 मधला 32वा जो श्लोक आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, मी काल आहे आणि ह्या लढाईमध्ये मी या लोकांना खाण्यासाठी प्रवृत्त झालेला आहो. श्रीकृष्ण स्वतःला काल का म्हणत आहे? कारण की काल म्हटलं की एक वेगळंच आपलं चित्र डोळ्यासमोर येतं आणि श्रीकृष्णाचं अतिशय देखणे आणि सात्वी सत्प्रवृत्तीचे. मग हे असं का म्हणत आहे की मी काल आहे? याही प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही. मी अनेक लोकांकडे गेली, जे ज्ञानी लोक आहेत त्यांना मी विचारायची, या प्रश्नाबद्दल चर्चा करायची, वाद घालायची, पण माझं समाधान झालं नाही. तिसरा प्रश्न माझ्यासमोर यायचा की श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला आपलं विराट स्वरूप दाखवलं त्यावेळेस 1000 भुजा असं रूप होतं आणि अर्जुन थरथर कापायला लागला.
श्रीकृष्णाच्या बद्दल आम्ही आतापर्यंत एवढंच ऐकत होतो की श्रीकृष्ण जे आहे विष्णूचे अवतार आहे आणि विष्णू 4 भुजावाले आहे, चतुर्भुज आहेत. मग 1000 भुजावाला हा कोण असेल? हा नक्कीच श्रीकृष्णापेक्षा अधिक वरचा किंवा श्रेष्ठ असला पाहिजे किंवा महाशक्तिशाली असला पाहिजे. तेव्हाच अर्जुनासारखा एवढा महान योद्धा थरथर कापायला लागला. हे 3 प्रश्न झाल्यानंतर चौथा प्रश्न एक मोठा यायचा माझ्या मनात, की आपण नेहमी म्हणतो की परमात्मा एकच आहे. मग आपण एवढं अनेक लोक अनेक देवांची भक्ती करतात, देवी देवतांची भक्ती करतात, विष्णूची, रामाची, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईची, अनेक संतांची, इतक्या जणांची भक्ती करतात. का नाही आम्हाला अगोदरपासून सांगितलं की एकच परमात्मा आहे, त्या परमात्म्याचा एकच मंत्र आहे, तो मंत्र तुम्ही करा, असं आम्हाला कधी सांगितलं नाही. हे 4 प्रश्न मला नेहमी भेडसावायचे, कारण की मी लहानपणापासून जेव्हा मी प्रायमरी शाळेत शिकत होते, माझे आजोबा हे गीता नेहमी वाचायचं आणि त्याचं ज्ञान आम्हाला सांगायचं. आपण असं सांगत आहात की आपल्याला पूर्वीपासूनच भक्तीची गोडी होती आणि विशेष म्हणजे गीतेमध्ये रुची होती. गीता ज्ञान याबद्दल आपल्याला उत्कंठा होती आणि आपल्याला मनामध्ये जे 4 प्रश्न आपण अगोदर सांगितले त्या 4 प्रश्नांची आपल्याला उत्तरे हवी होती. तर मला असं विचारायचं आहे की ह्या 4 प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालीत का, आणि ती मिळालीत तर ती कोणाद्वारे मिळालीत? मला या 4ही प्रश्नांची उत्तरं जेव्हा मी आध्यात्मिक ज्ञान गंगा हे पुस्तक वाचायचे, त्या 4ही प्रश्नांची उत्तरं त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये संत रामपालजी महाराजांनी त्यांचं विवेचन केलेलं आहे. आणि मला इतका आनंद झाला की मला कोणीही एवढ्या प्रकारे या 4 प्रश्नांची उत्तरं देऊ शकले नाही. माझं म्हणजे समाधान झालं नाही. ते संत रामपालजी महाराजांनी त्यांच्या पुस्तकाद्वारे त्यांच्या सत्संगामध्ये सुद्धा त्यांनी अनेक वेळा सांगितलं आहे आणि मला खूप आनंद झाला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जे तुमचे 4 प्रश्न होते त्या 4ही प्रश्नांची उत्तरे दिलीत, त्यानंतर तुम्ही संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला का? हो, मी संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला, कारण की हे जे ज्ञान त्यांनी दिलेलं आहे हे मला 100% पटलं, आवडलं आणि मी माझा सुरुवातीचा जो काही भक्ती मार्ग आहे त्यामधून हे मी चेंज केलं आणि संत रामपालजी महाराजांना आपलं गुरु आणि परमात्माच्या स्वरूपामध्ये मी त्यांना बघितलं आणि शेवटपर्यंत मी यांची भक्तीच करणार. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांना गुरु मानलं आणि त्यांच्याकडनं तुम्ही अनुग्रह घेतला आणि त्यांची जी भक्तिविधी आहे, जी सतसाधना आहे ती आपण आज करत आहात. तर या सतसाधनेमुळे, या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सगळ्यात पहिला तर मला लाभ हा झाला आहे की मला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं. अध्यात्माचा मार्ग कसा आहे, गुरु कसा केला पाहिजे, गुरु आपला कसा असला पाहिजे, परमात्मा कोण आहे आणि त्या पूर्ण परमात्माचा एक मंत्र आहे, तो मंत्र कोणता आहे याचं ज्ञान मला मिळालं आणि मी यामध्ये पूर्णपणे संतुष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही शारीरिक, आर्थिक, मानसिक असे काही लाभ प्राप्त झालेत का? मला 2015 मध्ये म्हणजे अगोदरच मला कॅन्सरचं म्हणजे निदान नव्हतं झालं, पण मला तब्येत बरी नव्हती राहायची मधामधात. पण ही भक्ती केल्या, दान दीक्षा घेतली मी 2012 मध्ये, तर मला काही विशेष अजिबात त्रास झाला नाही. पण 2015 मध्ये मला असं वाटलं की नाही, आपल्या शरीरामध्ये काहीतरी आपल्याला त्रास निर्माण होऊन राहिलेला आहे आणि म्हणून मी दवाखान्यामध्ये गेले. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी ज्या काही चाचण्या केल्या त्या चाचण्यांमध्ये त्यांना असं वाटलं की मला कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर मला पोटाचा कॅन्सर होता. पोटामध्ये जे आतडे आहे त्यामध्ये झालेला होता. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्हाला कॅन्सरसारखा भयंकर आजार जडला होता, तर तो जो आजार आपल्याला जडलेला होता त्यासाठी आपण काही चाचण्या केल्या होत्या, तर त्या चाचण्यांचे काही रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत का? हो, मी चाचण्या केल्या. डॉक्टरांनी माझं ऑपरेशन देखील केलं, मला किमोची पण ट्रीटमेंट दिली आणि माझ्याजवळ त्यांचा दाखलासुद्धा आहे, मी आपल्याला दाखवू शकते. हे आहेत माझे रिपोर्ट्स. मी नागपूरला जिनीत हॉस्पिटलमध्ये माझं ऑपरेशन झालं आणि डॉक्टर ठाकूर आणि डॉक्टर ठाकरे यांनी माझं ऑपरेशन केलं आणि माझी जी ट्रीटमेंट सुरू आहे ती डॉक्टर आनंद पाठक
यांच्याकडे सुरू आहे. हे माझे पूर्ण फाईल्स आहे, माझी पूर्ण केस स्टडी आहे. पूर्ण रिपोर्ट्स आहेत हे माझे. आणि हे जे सगळे रिपोर्ट्स आहे, आनंदाची गोष्ट म्हणजे मी आज 5.5 पावणे 6 वर्ष झाले, त्यामध्ये माझे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आणि हेल्दी आलेले आहेत. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्हाला कॅन्सरसारखा भयंकर असा रोग जडला होता आणि आपलं ऑपरेशनसुद्धा झालं आहे. तुमचं निदान झालं होतं 6 वर्षापूर्वी आणि आज तुम्ही त्यापासून सुखरूप आणि सुदृढ आहात. तर ह्या गोष्टीवर जो समाज आजचा आहे किंवा जो श्रोतावर्ग आहे हा कसा विश्वास ठेवू शकेल? हां, मला जेव्हा कॅन्सर झालं आणि माझं जेव्हा ऑपरेशन झालं ना, त्यावेळेस माझं जवळपास 2 ते 2.5 तासाचं ऑपरेशन झालं. त्यावेळेस मला जे गुरुजींनी मंत्र दिले सतनाम, ते 2 तासपर्यंत मी सतनामचा जप म्हणजे पूर्ण विसरून गेली स्वतःला आणि सतनामचा जप मी करत राहिली. कारण की मला यावर कळलेलं होतं की हे ऑपरेशन बहुधा सक्सेस होत नाही. 2-2, 3-3 वेळा हे पोटाचं ऑपरेशन करावं लागतं आणि मला ते नको होतं. कारण की मला असं वाटत होतं मी गुरुजींच्या शरणामध्ये आहे, तर मला दुसऱ्यांदा का मात्र ऑपरेशनची वेळ नका येऊ देऊ. आणि मी सांगू का, मला जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं का ऑपरेशन सक्सेस झालं, तेव्हा माझे डोळे उघडले, मला खूप आनंद झाला. गुरुजींना मी एवढी आठवण करत होती की परमात्मा मला दुसऱ्यांदा परत दवाखान्यात येऊ नका देऊ. आणि खरोखर माझं ऑपरेशन चांगलं झाले. आणि माझे त्यानंतरही जे काही ट्रीटमेंट झाल्या त्या मला काहीच त्रास नाही झाला हो. आज 6 वर्ष होत आले, मला एक दिवस एक क्षणसुद्धा त्रास नाही झाला. साधी सर्दी खोकला झाला तर माणसाला 3-4 दिवस त्रास होतो, पण मला एवढी मोठी बिमारी असूनही त्रास झाला नाही. मग हे कशामुळे झालं? मी गुरुजींच्या शरणामध्ये गेली आणि गुरुजींनी माझ्यावर ही कृपा केलेली आहे आणि त्यांची कृपा माझ्यावर नेहमीच बरसत असते. जसं संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर बऱ्याच साधकांना बरेचसे लाभ होतात, असाध्य असे रोगसुद्धा दूर होतात. तर ह्या अनुषंगाने आपण जो भक्त समाज आज आपल्याला बघत आहात त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? या पृथ्वीवर जर खरोखर कोणी संत असेल, कोणा तुम्हाला गुरुची आवश्यकता असेल, तर संत रामपालजी महाराजांना तुम्ही शरण जा. आज मला आश्चर्य वाटते की मी जेव्हा इतर कॅन्सर पेशंटला पाहते ते किती वेदनेने तडफडत असतात हो. भक्ती नाही करता येणार, इतके तडफडतात ते लोक. आणि मला तर एका क्षणाचा सुद्धा गुरुजींनी त्रास नाही होऊ दिला. मग मी त्यांना परमेश्वर का नाही मानणार? ते माझे पूर्ण परमात्मा परमेश्वरच आहेत. जर कोण्या साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? TV चॅनल्सवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात. हे सत्संग तुम्ही बघू शकता, ऐकू शकता आणि त्या ठिकाणी नंबर्स दिलेले आहेत. त्या नंबरवर तुम्ही फोन करून कॉन्टॅक्ट करून कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र उघडलेलं आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या नामदान केंद्राचा पत्ता घेऊन नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी नामदान केंद्र उभारले गेलेले आहेत. तर जर कुठल्याही व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल तर त्यासाठी त्याला किती पैसे मोजावे लागतात? त्यांना एक खडकूही खर्च येत नाही, एक पैसाही द्यावा लागत नाही, निःशुल्क आहे. आणि अतिशय चांगल्या प्रकारे ही भक्ती कशी करायची ते सुद्धा, त्याचं सुद्धा मार्गदर्शन त्या नामदान केंद्रावरचे जे सेवादार असतात ते सांगतात. धन्यवाद. सत्साई. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर